मागे एका व्हिडिओमध्ये आपण प्लुरल इफ्युजन बद्दल शिकलेलो. प्लुरल इफ्युजन म्हणजे काय, छातीत पाणी होणे आणि ते प्लुरल टायपिंग करून आपण ते काढतो. समजा ते फ्लूइड काही पण असू शकतं. समजा तुमच्या टीबी मध्ये होऊ शकतं, मॅलिग्नन्सी मध्ये होऊ शकतं, न्यूमोनियामध्ये होऊ शकतं किंवा कार्डियक फेलियरमध्ये, पल्मोनरी इन्फेक्शनमध्ये. तुम्ही कॉजेस बघू शकता. रिसेंटली हॉस्पिटलमध्ये एक केस बघितली तुम्ही, साईडला जे बघायलात ना, 2 बाटल्या जे काढले ते प्लुरल फ्लुइड आणि ते लाल कलरचं येईल. पण आता ह्याच्यात प्रॉब्लेम काय माहिती आहे का, जेव्हा हे लाल कलरचं फ्लू येतं ना, प्लुरल फ्लुइड, हे मोस्ट कॉमन कॉज असतो ह्याचा मॅलिग्नन्सी म्हणजे लंग कॅन्सर. म्हणजे ज्या पेशंटमध्ये काढलेलं आहे ना, हे त्याचं वय काही जास्त नाही, 22-23 वर्षाचाच मुलगा आहे तो, ओळखीचाच आहे समजा. हे खूप वाईट वाटतं की एवढ्या कमी वयात लंग कॅन्सर होणार. लंग कॅन्सरचं प्रोग्नोसिस काय एवढं चांगलं नसतं आणि वन ऑफ द मोस्ट कॉमन काज काय तुमचा लंग कॅन्सर होण्याचा स्मोकिंग. पण मागच्या एका व्हिडिओमध्ये पण बघितलेलं की स्मोकिंग सेसेशन गरजेचं आहे, कारण स्मोकिंगमुळे खूप तुम्हाला त्याचे नुकसान आहेत. तुमचा स्ट्रोक येऊ शकतो, MI येऊ शकतो, मायोकार्डियल इन्फेक्शन होऊ शकतं, लंग्स खराब होतात. हे कॉज काय त्याच्यामुळे झाला असणार. मोस्टली 80 ते 90% लोकांमध्ये लंग कॅन्सर हा स्मोकिंगमुळेच होतो, कारण असं तर दुसरं काही एवढं कारण नसतं लंग कॅन्सर होण्याचं. आणि ह्या पेशंटमध्ये तुम्ही बघू शकता. आणि प्लुरल इफ्युजन झाले समजा हे, तर आपण ॲट अ टाइम 1 ते किंवा 1.5 लिटरच पाणी काढू शकतो, त्याशिवाय जास्त नाही काढू शकत. तर ते 1 ते 1.5 लिटरच काढले आणि तरी एका साईडचा पूर्ण लंग असा भरलेला होता पाण्यानं. तर मिड शिफ्ट झाली सगळी, लंग कोलॅप्स झालाय. 1 ते 1.5 लिटर पाणी काढून पण श्वास घ्यायला त्याला त्रास होऊ लागला. आणि मग आता डॉक्टर म्हणले की अजून थोड्या वेळाने काढूत आपण राहिलेले 1 ते 1.5 लिटर. पण त्याचं जे प्रोग्नोसिस आहे ते खूप वाईट आहे. आणि मोस्टली डायग्नोसिस बोलले नाही असे डायरेक्टली, लंग कॅन्सर किंवा मॅलिग्नन्सीच हे डायग्नोसिस असेल. तुम्ही प्लुरल इन्फ्युजनचे कॉजेस बघू शकता. एक तर न्यूमोनिया, पॅरान्यूमोनिक इन्फ्युजन, ट्युबरक्युलोसिस, पल्मोनरी इन्फेक्शन, मॅलिग्नंट डिसीज, कार्डियक फेलियर आणि सब डायफ्रॅगमेटिक डिसऑर्डर, त्या सबफ्रेनिक ॲब्सेस आणि पॅनक्रायटायटिस येतं सगळं.